मेरा दूसरा वीडियो है जो तुलसी के दोहे कविता के बारे में बताने जा रही हूँ। दोहा 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 का अर्थ है जो 2 साल यानी 2 लाइन के कविता को हम क्या कहते हैं, दोहे कहते हैं। दोहे लिखने वाले तुलसीदास, रामदास, ये सब 2 दोहे लिखने वाले कवि है। चले अब हम जानेंगे कि तुलसीदास के बारे में। तुलसीदास को गोस्वामी तुलसीदास कहा जाता है। इनको क्या कहा जाता है, गोस्वामी तुलसीदास। इन्हों राम भक्ति शाखा के कवि थे। इनके राम यानी कि राम का भक्त थे, राम के ऊपर कई दोहे लिखे थे, इसलिए उनको राम भक्ति का शाखा। आपको परीक्षा में आता है कि तुलसीदास किस शाखा के कवि थे। अब आप ध्यान से देखिए, किस शाखा के कवि थे, राम भक्ति शाखा के कवि थे। अब जानेंगे कि उनका जन्म। अब जानेंगे कि तुलसीदास का जन्म। तुलसीदास का जन्म सन 1532 को हुआ था। कब हुआ था, सन 1532 को। 1532ರಲ್ಲಿ तुलसीदासರ जन्मವಾಗಿತ್ತು। यहाँ उत्तर प्रदेश के राजापुर में हुआ था। उनका जन्म कहाँ हुआ था, उत्तर प्रदेश के राजापुर में हुआ था। इनके पिताजी का नाम था आत्माराम और माता तुलसी। इनके पिताजी का नाम क्या था, आत्माराम, और माता का नाम तुलसी था। इन दोनों के संतान ही थे तुलसीदास। तुलसीदास का एक बचपन का नाम है राम भोला। आप जानते हैं, अब आपको दिमाग में आ रहा है कि इनका नाम राम भोला क्यों आया, ये बचपन का नाम ये क्यों बुलाया गया राम भोला। क्योंकि जब उन्होंने पैदा हो रहे थे तब उन्होंने पैदा होते ही राम नाम का नाम जपने लगे। क्या करने लगे, राम नाम का नाम जपने लगे। ಅವರು ಹುಟ್ಟುತ್ತಲೇ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ರಾಮ 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 ಅಂತ ಅನ್ನುವಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು। ಅದರ ಸಲುವಾಗಿ ತುಳಸಿದಾಸರನ್ನು ಏನಂತ ಕರೀತಾರ, ರಾಮ್ ಬೋಲಾ ಅಂದ್ರೆ ರಾಮನ ಹೆಸರನ್ನು ಕರೆದಂತ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಏನಂತ ಕರೀತಾರ, ರಾಮ್ ಬೋಲಾ। तो राम का नाम जपने से उनका नाम क्या आया, राम बोला। ये था तुलसीदास के जन्म के बारे में। अब चले जानेंगे उनके कविताओं के बारे में। उन्होंने कौन कौन सी दोहे लिखे हैं उसके बारे में अब हम जानेंगे। तुलसीदास के प्रमुख रचनाएं यानी कि उन्हें लिखे हुए दोहा, उसमें बहुत बहुत मुख्य और बहुत इम्पोर्टेंट दोहा है रामचरितमानस। यहाँ आप कहाँ भी कौन सा भी एग्जाम अथवा परीक्षा देने गए तो, बड़े बड़े एग्जाम देने गए तो वहाँ यहाँ ये प्रश्न बहुत आवश्यकता है। बहुत से जगह पूछते हैं कि तुलसीदास के प्रमुख रचनाएं कौन सी है। उसका उनके प्रमुख रचनाएं हैं रामचरितमानस, विनय पत्रिका, गीत वाली, दोहा वाली, कविता वाली आदि, और बहुत से दोहा लिखे हैं तुलसीदास। इनका मरण 1623 को काशी में हुआ था। इनका मरण कब हुआ था, 1623 को काशी में इनका मरण हुआ था। अब देखेंगे कि तुलसी के दोहे, इस कविता में दोहे के बारे में उन्होंने लोगों को क्या संदेश दिया है, इससे हम क्या सीखते हैं, इस कविता के द्वारा हम अब जानेंगे। मुखिया मुख से चाहिए खाना पाने को एक, पाले पोसे सकल अंग, तुलसी सहित विवेक। इसका अर्थ है जो मुखिया मुख के समान रहना चाहिए। ಇಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸರು ಏನು ಹೇಳಕತ್ತಾರ, ಒಬ್ಬ ನಾಯಕ ಯಾವ ರೀತಿ ಇರಬೇಕು, ನಮ್ಮ ಬಾಯಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಬಾಯಿ ತರ ಇರಬೇಕು। ಮುಖಿಯ ಮುಖ से चाहिए खाना पाने को है, ನಾವು ಊಟ ಮಾಡುವುದು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಾಯಿಂದ, ಆದರೆ ನಾವು ಏನು ತಿಂತೀವಿ ಏನಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಯಾವ ರೀತಿ ಆಹಾರವನ್ನು ಸೇವನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಆ ಆಹಾರ ಸೇವನೆ ಪ್ರಭಾವ ಇಡೀ ನಮ್ಮ ಶರೀರದ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತದೆ। अब जो भी हम खाते हैं, मुंह के द्वारा हम खाते हैं, उसका प्रभाव शरीर पर पड़ता है। ठीक उसका जो भी हम अच्छा खाए तो पौष्टिक आहार खाए तो हम सेहतमंद रहते हैं। हम पौष्टिक आहार नहीं खाए तो हम अनारोग्य पड़ जाते हैं, रोग आ जाता है। इसीलिए हमारा शरीर
शरीर की रक्षा कौन करता है? हमारा मुंह करता है। पाले पोसे सकल अंग, यहाँ इसीलिए तुलसीदास कह रहे हैं कि पाले पोसे सकल अंग ತುಳಸಿ ಸಹಿತ ಮುಖ್ಯ ಮುಕ್ಸೆ ಚಾಹಿಯೆ. ಮುಖ್ಯ ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ನಾಯಕ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಬಾಯಿ ರೀತಿ ಇರಬೇಕು. ಒಬ್ಬ ನಾಯಕ ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಒಂದು ಗುಂಪನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ನಡೆಸಿಕೊಂಡು ಹೋಗುವ ಅವನಲ್ಲಿ ಒಂದು ಛಲ ಇರಬೇಕು, ಒಂದು ಧೈರ್ಯ ಇರಬೇಕು, ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ಇರಬೇಕು. ಆದಾಗ ಮಾತ್ರ ಅವರು ಗೆಲುವು ಸಾಧಿಸಲು ಸಾಧ್ಯ. ನಾಯಕ नेता मुखिया कैसा रहना चाहिए? जो सबकी अपनी भलाई नहीं, सबकी भलाई के बारे में सोचना चाहिए. सबका भलाई के बारे में ध्यान लेकर निर्णय लेना पड़ता है. जो सबका भलाई होना पड़ता है. इसीलिए तुलसीदास क्या किया है? यहाँ मुखिया मुख से चाहिए, मुखिया को मुंह के समान कहे है. अब जानेंगे कि कठिन शब्द. विश्व यानी कि संसार, सारा जगत को हम क्या कहते हैं? विश्व कहते हैं. जगतु कर्ता, सृष्टिकर्ता, जो इस सारी धरती और प्रकृति का सृष्टि करता है उसे हम क्या कहते हैं? कर्ता कहते हैं. पय मीन्स दूध ಅಂದ್ರೆ ಹಾಲು. ಇಲ್ಲಿ ಪೈ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು? ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಪೈ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು? ದೂದ್ ಅಂದ್ರೆ ಹಾಲು. ಪರಿಹರಿ ಅಂದ್ರೆ ತ್ಯಾಗ ಮಾಡುವುದು, ಬಿಟ್ಟು ಬಿಡುವುದು. ಯಾವುದೇ ಒಂದು ವಸ್ತುವನ್ನು ನಮ್ಗೆ ಇಷ್ಟ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅದನ್ನ ಹೇಗೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಡುತ್ತೇವೋ ಅದೇ ರೀತಿ ಪರಿಹರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು? ತ್ಯಾಗನ ಅಂದ್ರೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಡುವುದು. ವಾರಿ ಅಂದ್ರೆ ಜಲ್, ನೀರು. ಇಲ್ಲಿ ನೀರಿಗೆ ನಾವು ಏನಕ್ಕೆ ಕರಿತೀವಿ? ಸಂಸ್ಕೃತ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ವಾರಿ. ಈಗ ಈ ಒಂದು ಕಠಿಣ ಶಬ್ದಾರ್ಥದ ಒಂದು 2 ಲೈನ್ दोहे ಅದರದ ಒಂದು ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. हाय हेलो नमस्ते. आप पिछली कक्षा में तुलसी के दोहे के बारे में जाने थे. तुलसीदास के जीवन के बारे में जाने थे. अब जानेंगे कि दूसरा दोहे का अर्थ क्या है. जड़ चेतन गुण दोषमय विश्व किनी करतार, संत हंस गुण गहिम पै परिहरि वारी विकार. यहाँ तुलसीदास हंस की तुलना किससे कर रहे हैं? संत ಅಂದ್ರೆ ಬಾತುಕೋಳಿಯ ಒಂದು ಹೋಲಿಕೆಯನ್ನು ಯಾರ ಜೊತೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ? ಸನ್ಯಾಸಿ, ಸಂತ ಅವರು ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವರ ಜೊತೆ ಒಂದು ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಜಡ ಚೈತನ್ಯ ಗುಣ ದೋಷಮಯ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ ಅಂದ್ರೆ ಜಗತ್ತು ಈ ಸೃಷ್ಟಿ ಹೇಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದೂ ಇದೆ, ಕೆಟ್ಟದೂ ಇದೆ, ಸುಳ್ಳು ಇದೆ, ಸತ್ಯನೂ ಇದೆ, ಎರಡೂ ಇದೆ. ಯಾವ ರೀತಿ ಹಾಲು ಮತ್ತು ನೀರನ್ನು ಇಟ್ಟಾಗ ಬಾತುಕೋಳಿ ತನ್ನ ಕೊಕ್ಕರೆಯಿಂದ ಹಾಲನ್ನು ಕುಡಿದು ನೀರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡುತ್ತದೆಯೋ ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಬೇಕು? ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಳ್ಳೆಯದು ಮತ್ತು ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳನ್ನು ಆರಿಸಿ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸಫಲ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. यहाँ तुलसीदास क्या कह रहे हैं? हमारा जीवन कैसा रहना चाहिए? हंस पक्षी की तरह रहना चाहिए. जैसे कि हंस पक्षी पय मीन्स दूध और पानी में जो पानी को छोड़कर खाली दूध ही पी जाता है, ठीक उसी तरह इस जगत में बुरा भी है, अच्छा भी है, झूठ भी है, सत्य भी है. हाँ, इस झूठ को छोड़कर सत्य को हमारे जीवन में अपनाना चाहिए. ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳನ್ನು ನಮ್ಮ ವೈರಿಯ ಕಡೆಯಿಂದ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು? ನಾವು ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಆದಾಗ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಜೀವನ ಸಫಲವಾಗ್ತದೆ. देखिए तुलसी के दोहे में कितना अर्थ छिपा है. संत हंस गुण गहीम. इस जीवन में जो अच्छा बुरा छोड़कर हमें बुरा को छोड़कर अच्छे को हमारे जीवन में अपनाना चाहिए. इसी में हमारी भलाई है. इस दोहे में तुलसीदास कह रहे कि दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छड़िए जब लग घट में प्राण. यहाँ घट ಅಂದ್ರೆ ಲಗ್ ಅಂದ್ರೇನು? ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಪ್ರಾಣ ಇರುತ್ತದೆಯೋ, ಘಟ್ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಶರೀರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಪ್ರಾಣ ಇರುತ್ತದೆ. ನೋಡೋಣ. यहाँ इस दोहे के स्पष्टता इस तरह तुलसीदास ने बताया है. दया धर्म का मूल है. दया किसका मूल है? धर्म का मूल है. हम कौन सा भी प्राणी पशु किसी के द्वारा हम क्या
दया रखना चाहिए, सब प्रेम भाव रखना चाहिए. ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಏನಿರಬೇಕು, ದಯೆ ಇರಬೇಕು, ಕರುಣೆ ಇರಬೇಕು. ತುಳಸಿದಾಸರು ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳಕತ್ತಾರ, ಸಕಲ ಜಲಚರ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಏನಿರಬೇಕು, ದಯೆ ಇರಬೇಕು, ಪ್ರೀತಿ ಇರಬೇಕು, ಕರುಣೆ ಇರಬೇಕು. ದಯಾ ಧರ್ಮ का मूल है, पाप मूल अभिमान. ಅಭಿಮಾನ ಅಂತಂದ್ರೆ ಏನಿಲ್ಲಿ ಅಹಂಕಾರ. ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಅಹಂಕಾರ ಇರ್ತದೋ ಅವ ಮೇಲೆ ಬರಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. हम कभी भी अभिमान यानी कि अहम से नहीं रहना चाहिए. हमारे दिल में दया और प्यार का एक मिसाल रहना चाहिए. ये यहाँ बात तुलसीदास कह रहे, तुलसी दया ना छड़िए. हम दया कब तक ना छोड़ना चाहिए, लग घट में प्राण, घट यानी कि हमारे शरीर में, जब तक हमारे शरीर में प्राण है तब तक हमें दया ना छोड़ना चाहिए. हम सबके बीच दया से रहना चाहिए. यहाँ तुलसीदास इस दोहे में कहे, तुलसीदास अपने इस दोहे में तुलसी साथी विपत्ति के विद्या विनय विवेक साहस सुकृति सुसत्यता राम भरोसा एक, इसका अर्थ है. तुलसीदास देखे इस दोहे में कितना अर्थ छुपा है. तुलसी साथी विपत्ति के, जब भी हम विपत्ति यानी संकट का समय आता है, हमारे जीवन में संकट का समय आता है, ना बंधु ना साथी किसी का सहारा नहीं मिलता है. जब हमें सहारा मिलता है तो किसका सहारा मिलता है, हमारा जो हम पढ़े सो विद्या विनय विवेक, यही हमारा विपत्ति के समय पर काम आता है. ನಾವು ಯಾವಾಗಲಾದರೂ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಇದ್ದರೆ ಯಾವ ಬಂಧು ಮಿತ್ರ ಯಾರೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ನೆರವಾಗಿ ನಿಲ್ಲುವುದು ಯಾವುದು, ನಾವು ಕಲಿತಂತ ವಿದ್ಯೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತಹ ವಿನಯ ಮತ್ತು ವಿವೇಕ, ಇವು ನಮ್ಮ ಕಷ್ಟದ ಕಾಲದಲ್ಲಿ ನೆರವಾಗುತ್ತವೆ. ಈ ರೀತಿ ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಹೇಳಕತ್ತಾರೆ. ಏನು ಸಾತಿ ವಿಪತ್ತಿಗೆ, ನಮ್ಮ ಸಾತಿ ಯಾವಾಗಲೂ ನಾವು ನೋಡ್ರಿ, ನಾವು ಗಳಿಸಿದಂತಹ ದುಡ್ಡಾಗಲಿ ಆಸ್ತಿ ಆಗಲಿ ಸಂಪತ್ತಾಗಲಿ ಅದು ಕಳೆದುಕೊಳ್ಳಬಹುದು, ಇವತ್ತಿರ್ತದ ನಾಳೆ ಹೋಗ್ತದ. ಆದರೆ ನಾವೇನ್ ಪಡೆದುಕೊಂಡಿರ್ತೀವಿ ವಿದ್ಯೆ, ಅದನ್ನು ಯಾರು ಕದಿಲಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಅದು ನಮ್ಮಲ್ಲೇ ನಿರಂತರವಾಗಿ ಉಳಿಯುವಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಂಪತ್ತಾಗಿದೆ. ದುಡ್ಡು ಹೋದರೆ ಆಸ್ತಿ ಹೋದರೆ ಮತ್ತೆ ಗಳಿಸಬಹುದು, ವಿದ್ಯೆನೇ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಗಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರ, ನಮ್ಮ ಕಷ್ಟದ ಕಾಲದಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾ ವಿನಯ ವಿವೇಕ್ ಇರಬೇಕು. हमारे कष्ट के जो विपत्ति का संकट का समय आता है तब हमारे साथ कौन आता है, विद्या विनय विवेक. देखिए साहस सुकृति सुसत्यता राम भरोसा एक. सत्य विनय विवेक इतना ही नहीं, ಸುಕೃತಿ ಸುಸತ್ಯತ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮತ್ತು ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಒಂದು ಜೀವನ ಮಾರ್ಗವನ್ನು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡಾಗ ಮಾತ್ರ ನಾವೊಂದು ದೇವರ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗುತ್ತೇವೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸತ್ಯ ಇರಲಿಲ್ಲ, ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಗುಡಿಗೆ ಹೋದ್ರೂ ನಮ್ಗೆ ಏನು ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಕಾಯಕದಲ್ಲಿ ಬಸವಣ್ಣನವರು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಕಾಯಕದಲ್ಲಿಯೇ ಕೈಲಾಸವನ್ನು ಕಾಣಬೇಕು. साहस सुकृति सुसत्यता राम भरोसा एक. हमारे पास अच्छा काम अच्छा संस्कृति अच्छा सत्यवादी से हम चले तो कभी भी हमारा साथ भगवान नहीं छोड़ता है. जहाँ सत्य और सुकृति यानी कि अच्छा कार्य रहता है वहाँ भगवान का निवास होता है. इस तरह तुलसीदास ने इस दोहे में कहा है. तुलसीदास इस दोहे में कह रहे कि राम नाम मणि दीप दरु जीह देहरी द्वार तुलसी भीतर बहिरो जो चाहसी उजियाರ. ಇಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸರು ಏನ್ ಹೇಳಕತ್ತಾರೆ, ಒಂದು ಹಣತೆಗೆ ದೀಪ ಹಚ್ಚಿ ಹೊಸ್ತಿಲಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದಾಗ ಆ ಹಣತೆ ಏನಾಗ್ತದ, ಒಳಗು ಬೆಳಕನ್ನು ಕೊಡ್ತದ ಹೊರಗು ಬೆಳಕನ್ನು ಕೊಡ್ತದ. ಒಂದು ಪುಟ್ಟ ಹಣತೆ ಹೇಗೆ ಹೊಸ್ತಿಲಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಟಾಗ ಮನೆಯ ಒಳಗೆ ಮತ್ತು ಮನೆಯ ಹೊರಗೆ ಬೆಳಕನ್ನು ಕೊಡುತ್ತದೆಯೋ ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಪಡೆದುಕೊಂಡಂತಹ ಜ್ಞಾನ ಹೇಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೂ ನಮ್ಮನ್ನು ಉತ್ತಮದ ಶಿಖರಕ್ಕೆ ಒಯ್ಯುವ ಹಾಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೂ ಮೇಲೇರಲು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು. वैसा हमारा एक ज्ञान रहना चाहिए. इसलिए तुलसीदास यहाँ क्या कह रहे हैं, हमारा ज्ञान कैसा रहना चाहिए, जैसे कि एक दिया जो दरवाजे पर रखने से उसका उजियारा यानी कि प्रकाश अंदर भी पड़ता है बाहर भी पड़ता है उसका प्रकाश. ठीक
हमारा ज्ञान कैसा रहना चाहिए, जो हमें भी ऊपर लेना चाहिए, ऊपर जो हम जो सीखे सो ज्ञान हमारा जीवन का अंधकार को मिटाकर ज्ञान भरता है। वो उतना ही नहीं, दूसरों के जीवन में जो अंधकार भरा हुआ है उसको भी हटाने के लिए हमारा ज्ञान बहुत उपयुक्त होना चाहिए। यहाँ तुलसीदास कह रहे, ತುಳಸಿ ಭೀತರ ಬಹಿರೋ ಜೋ ಚಾಹಸಿ ಉಜಿಯಾರ. ಇದರ ಅರ್ಥ ಏನು? ಒಂದು ಹಣತೆಯನ್ನು ವಸ್ತುವಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಟಾಗ ಹೊರಗು ಮತ್ತು ಒಳಗು ಬೆಳಕನ್ನು ಕೊಡ್ತದ, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಜ್ಞಾನವು ನಮ್ಮ ಏಳಿಗೆಗೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಏಳಿಗೆಗೆ ಆಗಬೇಕು. ಅಂದಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಭಗವಂತನ ಒಂದು ಕರುಣೆಗೆ, ಒಂದು ಅವನ ಪಾತ್ರಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗುತ್ತೇವೆ. देखिए, इस तरह तुलसीदास अपने दोहे में समाज सुधारक यानी कि समाज में भरी हुई गंदगी और अनिष्टा और असत्य को बाहर निकालकर सत्य भरने का यहाँ कोशिश किए हैं। इससे आप भी अपने जीवन में सत्य मार्ग से चलना चाहिए। इतना कहकर यहाँ मेरा ये, इसी तरह इस दोहे से आप कितना जान लिए, वही अपने जीवन पर सत्य की राह पर चलकर आगे बढ़कर एक बड़ा व्यक्ति होना, यही मेरा आशय है। धन्यवाद।